अंदाजे करतो आणि सुजित त्यांच्या टीम मधला एक स्टार परफॉर्मर आहे। म्हणजे या संघाला जर हरवायचं असेल त्यांना तर कमीत कमी 50 धावा त्यांना करावे लागतील आणि हे शुभमला चांगलं माहित आहे, हे शुभमला चांगलंच माहित आहे की कमीत कमी 50 धावा बोर्डावर लावावे लागतील। आणि हा संतोषचा पहिला चेंडू शुभमसाठी आणि हा टाकलेला चेंडू आणि हा फुलटॉस थोडासा फ्रंट फुटवर, हा फुलटॉसच असता पण हा बॅक फुटवर खेळला आणि यॉर्क बनवून घेतला। हा जर थोडासा फ्रंट फुटवर असता तर वन डी डिक्लेअर झोन मध्ये एक धाव, दादा एक धाव डिक्लेअर झोन मध्ये। आणि हा संतोषनी हा पहिला चेंडू ट्राय केला होता यॉर्करचा पण हा थोडासा बॅकफुटवर खेळल्यामुळे यॉर्कर झाला। दुसरा चेंडू आणि हा सुद्धा सेम चेंडू थोडासा हा बाहेर काढतो, लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि हा थोडासा लेग स्पिन होतो आणि हा थोडासा लेग स्टंप वरून ऑफ स्टंप कडे जाणारा चेंडू पण या चेंडूला टप्पा चांगला होता। संतोष गुड बोल, वेल बोल्ड। आणि हा तिसरा चेंडू संतोषचा, हो हा ही चांगला चेंडू, एक धाव 3 चेंडूत 1 धाव म्हणजे तुम्ही चांगली गोलंदाजी केलेली आहे, याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे, याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे। आणि फलंदाजीसाठी जे फलंदाज आहेत चेतन हे फलंदाजी करतील आणि हा चौथा चेंडू संतोष यांचा चेतनसाठी। ही चेतन यांची शरीरयष्टी बघितली तर खूप बलदंड शरीरयष्टी। हा चौथा चेंडू, ओ हा जर बॅटला स्पर्श करून गेला असता तर तो खूप दूर गेला असता पण हा बॉलर हुशार आहे, या बॉलरने त्याचं गती, टप्पा आणि जो फिरवला जो चेंडू ना, 4 चेंडूत 1 धाव। संतोष वेलबोल, संतोष हा पुढील चेंडू चेतनसाठी आणि हा टाकलेला चेंडू, हा सुद्धा सेम बॉल थोडासा यॉर्क करून घेतला। या चेंडूला तुम्हाला फुलटॉसच बनवून खेळवावं लागेल। 5 चेंडूत 2 धावा। हा मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये गेला होता का? अच्छा 3 धावा, ओके 3 धावा बरोबर। शुभम कौतुक तुमचं, फलंदाजी करताना सुद्धा तुम्ही स्कोर मोजताय आणि हा एका चांगल्या फलंदाजाची, चांगल्या खेळाडूची निशाणी असते की त्याला माहित असतं की मॅच कुठे आहे, आपण कुठे आहोत। हो खूप छान चेंडू आणि संतोषसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, खूप छान षटक टाकलं। 6च्या 6 चेंडू त्याने एवढे सुंदररित्या टाकले की फलंदाजाला जकडून ठेवलं आणि असं म्हणू शकतो की हा चेतनच्या मसलला बघून तो घाबरला नाही, त्यांनी ब्रेन मसल वापरले आणि चेंडू मात्र त्याच्या टप्प्यात ठेवला नाही। म्हणजे हा मसल पॉवरचा गेम होता पण ब्रेन मसल होत्या। आणि म्हणजे दोन्ही फलंदाजांकडे बघा, एक फलंदाज एकदम असा फक्त एकदम असं म्हणू शकतो आपण त्याला फॅट अजिबात नाहीये आणि दुसरा फलंदाज मात्र एकदम बॉडी बिल्डर आहे। पण दोघांनी आता ह्या षटकात काहीतरी करामत केली पाहिजे। सुजितचा हा पहिला चेंडू, आजकाल रबर बॉलवरती सुजित आहे ना, मी गोलंदाजी करताना बघतोय तेज तर्रार गोलंदाजी करतोय। हा 130-140चा वेग असावा कदाचित त्याचा, एवढा तेज तो गोलंदाजी करतोय। आणि आता शुभम पहिला चेंडू खेळतोय सुजितचा आणि बघूया हा पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट, ओ नाही हा थोडासा ओ हा चेंडू खूप छान तटकावला होता। बॅटला जेव्हा स्पर्श झाला तेव्हाच कळलं की हा षटकार जाईल पण हा चेंडू झेल सुटलेला आहे, हा झेल सुटलेला आहे। पण मला असं वाटतं 3 धावा, 2 धावा धावून काढल्या आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये गेली। 3 धावा गेल्या, पहिल्या षटकामध्ये होत्या धावा 3 होत्या, आता 6 धावा झाल्या। पहिल्या चेंडूवर सुजितच्या 3 धावा आल्या। आता दुसरा चेंडू शुभमसाठी खूप महत्वाचं निर्णायक षटक असेल हे आणि हा शुभमने, हो हा चेंडू थोडासा वरती होता पण अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल। हा डिक्लेअर झोन मध्ये गेला होता का? हो दुसऱ्या चेंडूत डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेला, क्षेत्ररक्षकाकडून हा सुटला, फलंदाजाकडून पण सुटला। हा तिसरा चेंडू सुजितचा, शुभम तयारीत आहे आक्रमक फटका खेळण्याच्या। ओ काय लेंथ होती, काय लाईन होती, सुपर्ब। आणि हा फलंदाज ना, हा गोलंदाज सुजित हा एक चांगला फलंदाज म्हणून नावलौकिक होता, आज तो चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याचं नाव कमवायला लागलंय आणि तो काम करतोय स्वतःवर। आणि खरोखर मागील वर्षीचा बॉलिंगचा त्याचा परफॉर्मन्स आणि या वर्षीचा खूप बदल आहे त्याचा। हा चौथा चेंडू सुजितचा, ओ हा सुद्धा निर्धाव,
हा सुद्धा निर्धाव थोडी गती कमी केली होती आणि ॲक्शन सेम पण गती कमी असल्यामुळे ना फलंदाजाने सेम खेळला तो पेस समोर तसाच पेस असेल असा आणि 4 चेंडू हे बघण्यासारखे होते. हे 4 चेंडू नाही पहिले 6 चेंडू आणि हे 4 हे 10 चेंडू जर रबर बॉलर कोण असेल तर ह्यांनी बघायला हवेत. मी सुद्धा बारकाईने बघतोय. हा 5वा चेंडू सुजितचा आणि हा 5वा सुजितचा शुभमसाठी टाकलेला चेंडू हो खराब चेंडू आणि हा वाईड बॉल आहे. हा वाईड बॉल आहे आणि मला वाटतं हा बाउन्सर पण पहिला अच्छा हा 5वा चेंडू. आता आपण बघूया शुभमसाठी. शुभमला आक्रमक चेंडू खेळायचा आहे आक्रमक पद्धतीने मारायचा आहे हा चेंडू आणि हा चेंडू हो म्हणजे हा पेस पण होता पण संतोष शेवाळे यांनी चांगली विकेट किपिंग केली आणि डिक्लेअर झोनमध्ये जाण्यापासून चेंडू वाचवला. फक्त काय सुंदर षटक टाकले. आता ही टीम 4 टुर्नामेंटपैकी 3 टुर्नामेंटमध्ये वरती असतेच असते. याचं रहस्य म्हणावा सुजितची गोलंदाजी आणि फलंदाजी. आणि हा चेंडू ओ चेंडू किती छान होता पण हा चेंडू असा होता की थोडंसं संभ्रमावस्थेमध्ये शेवटचा चेंडू असल्यामुळे बॅट्समनला थोडा स्ट्राईक घ्यायचा होता पण ही विचारधारा दोघांमध्ये जी अलाइनमेंट असते अलाइनमेंट विचारांची अलाइनमेंट ही जुळली नाही आणि मग एकाला बाद व्हावं लागलं. जसं गाडीचं स्टेअरिंग आपण राईट साईडला फिरवलं आणि जर गाडी डाव्या बाजूला जात असेल तर म्हणायचं व्हील अलाइनमेंट करायला लागेल. तसं दोन्ही बॅट्समन आणि बॉलिंगमध्ये धावा किती झाल्या दादा 8 धावा झाल्या. बॅट्समन आणि बॉलर दोन्ही बॅट्समनमध्ये स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरमध्ये ती विचारांची अलाइनमेंट असायला हवी. म्हणजे डोळ्यांनी इशारा होतो की सिंगल घ्यायची की नाही. म्हणजे हे जे जरा थोडंसं अंपायरने स्पीड घ्यावं थोडंसं स्पीड घ्यावं. हा एक तेज तर्रार गोलंदाज आहे आणि आता शुभमला 6 चेंडूमध्ये कमीत कमी 4 षटकार मारावे लागतील कारण समोरची ना टीम खूप मजबूत आहे कारण त्यांना चेस करायला ॲटलिस्ट 40 ते 50 धावा पाहिजेत. ओके आता आणि आज कळालं असेल जसं संतोषनं पहिल्या ओव्हरमध्ये 3 दिल्या तसंच सुजितनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 दिल्या. पण आज लोकांना कळालं असेल की सुजितला गर्णिकीचा राजा का बोललं जातं. शांतता संयम प्लस कार्यक्रम ह्यासाठी फेमस आहे सुजित शेवाळे. आणि हा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर शुभमनी बरोबर ठरवलं होतं आणि खूप छान रित्या हा षटकार मारला मिड विकेटला. डीप मिड विकेट आपण म्हणू शकतो. आणि हा फुलटॉस असेल ना तर रबर बॉल हा जाणार. नुसता त्यांनी बॅटचा स्पर्श घेतला तर तो जाणार. आणि ह्या 5 चेंडूवर कमीत कमी 3 षटकार हवेत जर त्यांना ही मॅच मध्ये यायचं असेल तर. आणि हा दुसरा चेंडू ओ चेंडू छान होता आणि काय मारलाय वा ग्रेट. म्हणजे आपण म्हणू शकतो हा चेंडू जर मैदान जर ओलं नसतं तर हा बंदुकीच्या गोळीतून निघालेला गोळी असते तशी हा चेंडू निघाला बॅटमधून आणि तो 2 धावा म्हणजे दोन चेंडूत 8 धावा. आता तिसरा चेंडू हा शुभमसाठी 4 मधले 3 जर षटकार शुभम करतोय ना तर मॅच मध्ये ते येतील आणि सन्मानजनक स्कोर होईल. स्कोर होतोय 16 धावा म्हणजे 8 धावा ह्या 2 चेंडू मध्ये गेलेल्या आहेत. 2 षटकात 8 धावा होत्या फक्त. हा तिसरा चेंडू आणि हा शानदार आपण हा बघत राहावा असा हा फटका आहे. आणि शुभम उशिरा का होईना पण आता मात्र त्यानं मॅच मध्ये रंगत आणली आणि दुसऱ्या षटकात त्यांनी शेवटच्या चेंडूवर आपल्या साथीदाराला रनआउट केलं. त्याची खंत ते मनात दुःख ते असेलच पण त्यांनी का त्याला स्ट्राईक हवा होता हे त्याने आता ह्या 3 चेंडू दाखवून दिले की त्याला स्ट्राईक का हवा होता. कारण बरेच चेंडू तो खेळला होता आणि त्याची नजर बसली होती. आता या 3 चेंडूमध्ये जर 2 षटकार येत आहेत ना तर खूप रंगतदार हा सामना होईल. खूप छान रित्या टाकलेला चेंडू पण थोडंसं लेंथ बरोबर होती लाईन पण बरोबर होती पण चेंडू थोडासा खाली राहिला. आणि मला वाटते चेंडू उरलेत 2 चेंडू उरलेत. जर दोन्ही चेंडूवर दोन्ही षटकार येत आहेत तर खूप छान आणि रंगतदार मॅच होईल ही. आणि हा वाईड बॉल थोडा प्रेशर असणार बॉलरवर जेव्हा दोन षटकार जेव्हा पडतात त्यावेळी बॉलरची लाईन आणि लेंथ बिघडते मानसिकता बिघडते. महत्वाच्या सामन्यात असं घडल्यानंतर असं होतं पण कमबॅक करणारा बॉलर आहे कॉन्फिडन्स जबरदस्त आहे तेज तर्रार गोलंदाज आहे. आणि हा शुभमसाठी हा 5वा चेंडू
छान तटकावला चेंडू, पण बघूया काय होतंय. आणि हा फिल्डिंग छान आहे, फिल्डिंग आणि शुभम स्ट्राईक सेट. 2 धावा आणि हा धावबाद. खूप छान क्षेत्ररक्षण दोघांचंही. बॉलरनी तो कलेक्ट छान केला आणि तो रनआउट झाला. मला वाटते शेवटचा चेंडू असल्यामुळं त्या फलंदाजांनी तिथेच राहावं जाण्यापेक्षा. शुभमकडे स्ट्राईक आहे. बघूया या षटकात जर षटकार आला तर धावसंख्या होईल 26 झालेला आहे. 32 धावसंख्या होईल जर षटकार मारला. आणि खूप इंटरेस्टिंग हा चेंडू असेल शुभमसाठी. एकच धाव जाईल. 24 किती धावसंख्या होत्या. हा पुन्हा रनआउट. त्याचा किती झाला. अच्छा 25, सॉरी धावसंख्या 25 होते टोटल. क्षमा असावी माझ्या ऐकण्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन. आणि ही 26 धावसंख्या. मी मगाशी म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅच रंगत आणते. साहेब एक प्रश्न असणार आहे. हां, जर मी काही 2 वर्ष अगोदरची कराड असोसिएशन आणि आत्ताचं जर असोसिएशन बघितलं हां, तर ज्या तुम्ही दिलेल्या गेलेल्या संधीचं आज मुलं सोनं करतायत, प्रत्येकाला संधी मिळते. आणि मागचीच संडेला आपण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं आयोजन झालं होतं आणि त्यामध्ये आपण जिंकलो. अरे वा, ग्रेट. नाही ग्रेट हे तुम्हाला जाते, ग्रेटनेस तुमच्याकडे आहे. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक संडेला जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या मुलांना या संघांना तुम्ही चान्स देता. आणि आज परफेक्शन काय असतं ते त्यांनी मोठ्या स्तरावरती त्यांनी दाखवून दिलेलं आहे. याचं श्रेय कोणाला जाईल. याचं श्रेय म्हणजे कराड असोसिएशन कमिटीला जाईल. कारण खरोखर ना एकतर उत्तम खेळाडू मिळवणं कठीण असतं आणि मग एकत्र उत्तम खेळाडू मिळवणं आणि त्यांना एकत्र खेळवणं आणि त्यांना जिंकवणं ही नेतृत्वाची कसोटी असते. नाही मी तुम्हाला थोडंसं स्टॉप करतो. आता इथे 2 दिग्गज आहेत, आपण त्यांच्याशी पण हा प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मागूया. रोहित दादा यायचंय इकडे प्लीज. आणि राजू दादा यायचंय. हे 2 दिग्गज आहेत, कराड क्रिकेट असोसिएशनचे रत्न आहेत. तर यांना मी प्रश्न विचारतो. सुरुवात असेल ती रोहित दादाकडनं. रोहित दादा, 2 वर्षाचा जेव्हा सुरुवात झाली होती या कराड क्रिकेट असोसिएशनला आणि आत्ताचं, आणि जी मेहनत तुम्ही सर्वांनी केली त्याबद्दल कोणाला श्रेय द्याल आणि त्यासाठी केलेली तुमची मेहनत त्याबद्दल काय म्हणाल. ॲक्च्युली सर 4 वर्षापूर्वी आम्ही राजूने आणि मी या असोसिएशनची सुरुवात केली. सुरुवातीला थोडंसं प्रॉब्लेम होते कारण टीम कोणत्या आहे ते आम्हाला काही आयडिया नव्हतं. पहिले आम्ही 8 टीम कशा तरी गोळा झाल्या आमच्या. 8 सुरुवातीला, नंतर 12 पहिल्या मीटिंगला 12 टीमचे मेंबर अवेलेबल होते. आणि त्यानंतर मात्र आम्ही रोपटं लावलं कराड क्रिकेट असोसिएशनचं 2020 साली. त्यानंतर लगेच कोरोना आला. त्यामध्ये अवघ्या 4 ते 5 टुर्नामेंट नंतर आम्हाला थांबावं लागलं. अर्थात सगळ्या जगाला थांबावं लागलं होतं. तिकडून परत 2021 साली पुन्हा आम्ही कमबॅक केला, रिलॉन्च केलं असोसिएशन. आणि तिकडनं मग आम्हाला टीम्स भेटत गेल्या, नवीन मुलं जोडली गेली. आणि त्यानंतर मात्र आम्ही 30 ते 40 टीम एकत्र झालो. आणि याचं श्रेय तुम्ही प्रश्न विचारला तर अर्थातच कोणतीही संघटना मोठी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या संघटनेमध्ये बाकी खेळाडूंचा किती सहभाग आहे ते देखील खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ज्या टीम सहभागी झाल्या, अर्थात जर टीम सहभागी झाल्या नसत्या तर हे असोसिएशन कुठेच नसतं. त्यामुळे ज्या टीम सगळ्या सहभागी झाल्या, सगळे आपले हेवे बाजूला विसरून असोसिएशनच्या कमिटीवरती ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यामुळं हे आज असोसिएशन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नंबर 1चं असोसिएशन आहे. एकदम राईट सर. का माहिती आहे का, जर तुम्ही बघाल तुमच्या सुरुवातीला मॅच चालू करायची आहे प्लीज. तुमच्या सुरुवातीला एक असोसिएशन होतं. त्या असोसिएशन मला वाटतं आता मात्र 2 आहेत का 3 आहेत असोसिएशन. असे जर तुम्ही बघायला गेले तर 70 ते 80 संघ झालेले आहेत. तर त्याचं पूर्ण श्रेय तुम्हा सर्वांना जातो. राजू सर काय म्हणाल त्याबद्दल. रोहित दादा बोलला तसं असोसिएशन पहिल्यांदा आम्ही खोललं तेव्हा खूप कमी टीमा होत्या आणि पहिली टुर्नामेंट आमची वाशीला झाली. तेव्हापासून जे आजपर्यंत असोसिएशनमध्ये असं व्हायचं की काही टीमा जिंकायच्या, पण आता असं झालं की कोण कोणाला कमी नाही, सगळे टीमा इक्वल आहेत आणि सांगू शकत नाही की कोण जिंकेल. आज बोरबोशी पण हारले, कुसूर पण हारले. याच्यावरून पण तुम्ही विचार करा की असोसिएशन किती पुढे गेले आणि पोरं काय लेवलला खेळत आहेत. नाही म्हणूनच तुम्हा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानेन आणि तुमचे पाठी राखे. ज्या पद्धतीने
प्रत्येक टुर्नामेंटला ज्या स्पर्धेला जी आर्थिक मदत म्हणा किंवा मानसिक मदत, अंपायरवर प्रेशर टाकू नये. अंपायरने पाहिलेलं आहे आणि चेंडू नक्कीच चांगला होता, पण 2 अंपायर आहेत. त्यामुळे शुभम, मला असं वाटतं की आपण पंचांचा निर्णय मान्य करायचा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. कोणत्या आर्ग्युमेंट्स पंचांची करू नये, कारण की ते तटस्थ आहेत आणि कोणत्या संघाबरोबर नाही आहेत, ते आपल्या स्पर्धेसाठी ते आलेले आहेत. थोडंसं स्पीड घ्यायचं आहे, थोडंसं आपल्याकडे वेळ पण कमी आहे. तर राजू सर, आजच्या सत्रात मी पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप काही सायकल असते, कूलर असतात, आणखीन खूप साऱ्या भेटवस्तू असतात. तर त्यासाठी कुठेतरी मनोधैर्य वाढवण्यासाठी हे केले गेलेलं पाठिंबा देण्यासारखं एक जबरदस्त कार्य, आणि त्यासाठी जे आपले पाठीराखे आहेत त्यांना पण निश्चितच या संघटनेशी जोडलेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानेन. हो, नक्कीच. कोणतीही टुर्नामेंट स्पॉन्सरशिवाय होत नाही आणि स्पॉन्सर असं चांगली टुर्नामेंट होते. आणि मी आमच्या टुर्नामेंटला ज्यांनी स्पॉन्सरशिप केले त्या सर्वांचा मी आभार मानेन की त्यांनी मला एका फोनवर एवढं सगळं स्पॉन्सरशिप दिली. एवढंच मी बोल. आता मी शेवटचा प्रश्न, रोहित सर, एक अवली आहे आपल्याकडे आहे, थोडासा दुखापतग्रस्त आहे जन्मताच, परंतु आजही 6 बॉलला आणि 6 षटकार मारतो असे राजूजी कंक, यांच्याबद्दल काय म्हणाल? अर्थातच बऱ्याच वेळा बोलतो राजूबद्दल, आणि आत्ताच्या घडीला सर्वाधिक फॉर्ममध्ये असणारा आमच्या असोसिएशनचा फलंदाज आहे. पायाचा पण जर पाहिलं त्याचा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून, तरी देखील त्या परिस्थितीवर कधी कोणतेही ऑब्जेक्शन न घेता खेळत राहतो, संघासाठी मॅच जिंकत राहतो, असोसिएशनसाठी खेळत राहतो. आपण पाहिलं सर, मागच्या आठवड्यामध्ये राजू कंक नावाचा दबदबा किती मोठा होता आणि त्याने स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. एका मोठ्या स्टेजवरती जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि आमच्या असोसिएशनचं नाव मोठं करण्यात त्याचा नेहमीच हातभार राहिलेला आहे. 8 धावा. सर, राजूबद्दल थोडं मी बोलेन. ॲक्च्युली म्हणजे टीम बनवणं किंवा सगळ्यांना मॅच असेल तर व्हॉट्सॲप करणं, त्यांना कॉल करणं, त्यांना बोलवणं, परत म्हणजे फायनान्शियल ते कॉन्ट्रीब्युशन करणं, आणि टुर्नामेंट असेल तर सकाळपासूनच मुलांचा फॉलोअप घेणं, आणि हे खूप आव्हानात्मक आहे. आणि बऱ्याच वेळा त्याला पॉकेटमधून पैसे टाकावे लागतात. आणि मग पुन्हा हे असोसिएशनमध्ये जसं रोहित पाटील, राजू आणि पूर्ण त्यांची कमिटी जे काम करतायत, तर ना ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सॅक्रिफाईस करतायत. ते म्हणजे हा वेळ त्यांच्या फॅमिलीचा आहे, त्यांच्या मुलांचा आहे, किंवा हा त्यांच्या आईबाबांसाठी त्यांनी द्यायला पाहिजे वेळ, पण त्यातला बराचसा वेळ ते क्रिकेटसाठी आणि असोसिएशनसाठी देतात. धावा झाल्यात ते 9, आणि हे खूप मोठा हा त्यांचा त्याग आहे. म्हणून ह्या दोघांसाठी आणि पूर्ण कमिटीसाठी खरोखर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की कराड असोसिएशन हे एका दोघांच्या त्यागाचं प्रतीक नाही आहे, तर अनेक खेळाडू, अनेक संघ मालक, त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येक संघाने सुद्धा टुर्नामेंट ऑर्गनाईज करताना लाखो रुपयाचा त्यांना खर्च करावा लागतो, स्पॉन्सर आणावे लागतात, आणि हे त्यांच्या खरोखर मोठं काम आहे ना. आणि तुम्ही जर बघाल तर स्टेज पासून ते मैदानापर्यंतची जी खटाठोप असते ना, ती एखादा बोलतो ना इथून जेव्हा क्रिकेट खेळतो त्या माणसालाच माहीत असतं. आणि जी इनिशिएटिव्ह घेतो तो माणूस, त्याला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला पण लागतात. बरोबर, असं असतं. तर आता राजू सर, आणखीन एक अवलिया आहे आपल्याकडे, रोहित दादा पाटील साहेब, जो एक अष्टपैलू, स्वतः चांगले दर्जेदार खेळाडू आहेत, चांगले कॉमेंट्री करतात, आज नवी मुंबई प्रीमियर लीग सारख्या क्षेत्रामध्ये पण खेळतात. तर त्यांच्याबद्दल काय म्हणाल? रोहितदादाबद्दल काय बोलायचं म्हटलं तर त्याची बॅटिंग मी आमच्या गावापासून बघत आलो आहे. त्यांनी यवतीच्या संघामधून पहिला यायचा खेळायला, पण नंतर कॉलेजला गेल्यावर कराडला स्टेडियमवर बॅटिंग बघितली. नंतर मुंबईला आल्यावर आपण ठरवलं की मी पहिला पार्टनर खेळायचो. नंतर त्यांनी नंतर आमची ओळख वाढल्यावर आम्ही एक असोसिएशन तयार केलं. रोहिदाला म्हटलं आपण एक असोसिएशन तयार करूया, तो तुमच्या भागातले ॲड कर, मी आमच्या भागातले ॲड करतो. आणि एक प्राऊड फील पण होतं की ज्याचे आपण बॅटिंग बघायचो बाहेर बसून, त्याच्यासोबत आपलं नाव लागतंय, ह्याच्यापेक्षा मोठं आणि काय आहे, आणि आपण काय कमवलं हे आज सिद्ध होते की त्याच्यासोबतच माझं नाव
जोडलं गेलं आहे. आणि कराड असोसिएशन रोहित पाटील, राजू खन, सागर पाटील आणि सुजित शेवाळे, दीपक लोखंडे साहेब यांच्या सोबत आमचं नाव जोडतं हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. रोहितबद्दल थोडंसं मी बोलेन. म्हणजे ना बऱ्याच खेळाडूंसाठी तो प्रेरणा देणारा खेळाडू आहे. जसं राजूची फलंदाजी तर आहेतच, पण जेव्हा रोहितला तुम्ही कधीही बघा, 2 to win 2 धावांची गरज आहे फक्त. जेव्हा तो फलंदाजी करत असतो किंवा क्षेत्ररक्षण करत असतो, त्याची शरीरयष्टी मला तो खूप म्हणजे देखणं तर आहेच, पण त्याची शरीरयष्टी खूप छान मला वाटते पर्सनॅलिटी. त्याचे बायसेप, शोल्डर, तो म्हणजे जिम करतो तो. आणि हा सुजितनी षटकार मारून हा सामना संपवला आहे. आणि सुजितसाठी एकदा जोरदार टाळ्या. हा पण पर्सनॅलिटीवालाच खेळाडू. हा तो सुद्धा. आणि रोहित हा म्हणजे त्याच्या मल्टी टॅलेंटेड आपण म्हणू शकतो. म्हणजे संघाचा कॅप्टन आहे, कराड असोसिएशनचा तो अध्यक्ष होता आणि सगळ्या संघांना एकत्र घेऊन चालतोय. म्हणजे हा परिवार, स्वतःचं फॅमिली, मुलं वगैरे हे सगळं पुढे नेत असताना असोसिएशन पुढे नेणं, त्यात जिमला वेळ काढणं आणि जॉब करत करत हे करणं, म्हणजे हे कसरत असते आणि हे कौतुक आहे, त्यांचं कौतुक आहे. ना इनिशिएटिव्ह घेणाराच तो खरा खेळाडू असतो.